नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण MPSC CSAT 2019चा पेपर बघतो आहे आणि तिच्यामध्ये आतापर्यंत आपण 20 प्रश्न सॉल्व केले होते. म्हणजे जवळपास 4 उतारे आपण बघितलेले आहेत. हा 5वा उतारा आहे आणि हा जो आहे हा सेट ए आहे. या सेट ए मधले 21 ते 25 प्रश्न जे आहेत ते आपण याच्यात बघणार आहोत. तर उतारा कसा सोडवावा या संबंधीचा जो व्हिडिओ आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील. आता हा जो उतारा आहे हा पण सायन्सशी संबंधित आहे. याच्या आधीचा एक उतारा अजून होता की जो सायन्सशी संबंधित होता आणि त्यातल्या त्यात ह्या उतार्याचं असं वैशिष्ट्य आहे की याच्यात तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन पण करावं लागतं. म्हणजे नुसता उतारा वाचून आपलं काम इथं भागत नाही, तर त्या उतारातल्या काही टिपिकल गोष्टी आहेत त्या समजून घ्याव्या लागतात, त्याच्याहून स्वतःचा निष्कर्ष काढणं, अशा टाईपचा हा उतारा आहे. तर त्याच्यामुळे याच्यातून आपल्याला कळतं की 2020मध्ये अशा पद्धतीचे उतारे तुम्हाला अजून येऊ शकतात, किंवा एक टाईपचा असा उतारा येऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टी थोड्या समजून घेणं फार गरजेचं आहे. आता याच्यातला पहिला प्रश्न आपण बघूयात की आता पहिला प्रश्न जो आहे की रुदरफोर्ड सुवर्णपत्री प्रयोगाचे एक निरीक्षण, काही अल्फा कणांचे काही कोनातून विचलन झाले, याचे कारण अल्फा कण. ओके, कारण काय की काही अल्फा कणांचं विचलन झालेलं आहे, तर याचं कारण काय असू शकतं? अणुकेंद्रकाच्या जवळ आले, इलेक्ट्रॉन्सकडे आकर्षित झाले, इलेक्ट्रॉन्सवर आढळले नाही, ते आदळलेली यायचं असेल यांना, तर ही MPSC आहे. ओके, तर हे तुम्ही कोलायडेड विथ इलेक्ट्रॉन्स. ओके, तर आता याचं जे रुदरफोर्डचं तुम्ही ऑब्झर्वेशन जर इथं बघितलं तर एकंदरच हे इथं हा पॅरा आहे, त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे की रुदरफोर्डने 1911मध्ये सुवर्णपत्री प्रयोगाद्वारे थॉम्सनचा अणुसिद्धांत खोडून काढला. अल्फा कणांना सुवर्णपत्रिकावर प्रक्षेपित केलं आणि त्याला काय आढळलं? बहुसंख्य अल्फा कण हे सुवर्णपत्रीतून सरळ आरपार गेले. बहुसंख्य आरपार गेलेले आहेत. काही कणांचे कोनातून विचलन झाले, हे आपल्या प्रश्नामध्ये आहे ना. आणि तिसरं जे आहे ते फारच थोडे अल्फा कण सुवर्णपत्रीवर आढळून, हे परत तेच आहे, आढळून परत स्रोताच्या दिशेने उलटे फिरले. म्हणजे ते जसं गेलं होतं तसंच रिटर्न आलं. ओके, तर असे काही होते फारच थोडे. आणि त्याचा निष्कर्ष असा आहे, अणुचं केंद्रक म्हणजे अणुकेंद्रक हे अतिशय लहान असतं, भरीव असतं, धनप्रभारित असतं, अतिशय हलकं. ओके, ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन जे काय असतात, म्हणजे मायनस त्याच्यावर चार्ज असतो, हे अणुकेंद्रकाभोवती अंतरावर असलेल्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. ओके, आता याच्यात हे क्लिअर आहे की फार कमी जसेच तसे आलेत आणि काहींचं विचलन झालं. हे कशामुळे होतं आहे? तर तो जो सेंटर आहे त्या सेंटरमुळे हे घडतं आहे. सेंटरमध्ये जे गेलेत ते तसेच तसे परत आले आणि सेंटरला क्रॅश करणारे मग हे काय होतात, हे होतात, आणि बाकीचे ते सरळ जातात. रुदरफोर्डचं मॉडेल जर तुम्हाला माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण सरळ देऊ शकतो. परंतु तरीसुद्धा आपण एवढी रिस्क इथं न घेता, इथं ज्या गोष्टी आहेत की इलेक्ट्रॉनचा इथं संबंध खरं तर येत नाही, कारण ते मला इथं इलेक्ट्रॉनचा ऑप्शन दिलेला आहे की इलेक्ट्रॉनकडं आकर्षित झाले, असं नाही आहे. कारण मोस्ट प्रोबॅबली त्यांनी सांगितलं हे साईडला जे आहे ते इलेक्ट्रॉन असणार आहे आणि त्याच्यामुळे याच्यातून जास्तीचे जास्ती सरळ निघून गेलेले आहेत पुढं. त्यामुळे इलेक्ट्रॉनकडे आकर्षित होण्याचा संबंध नाही आणि इलेक्ट्रॉनवर आदळण्याचाही संबंध नाही. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते अणुकेंद्रकाच्या जवळ आले होते म्हणून त्यांचं विचलन झालेलं आहे. याचं उत्तर आहे फक्त अ. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या पेपरमध्ये अशी परिस्थिती होती सोडवत असताना की जर तुम्हाला सायन्स चांगलं येत असेल तर तुमचे कन्सेप्ट पटापट प्रश्न सुटत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रुदरफोर्डच्या प्रयोगाचे कोणते निरीक्षण प्लम पुडिंग प्रतिकृती वापरून समजणे शास्त्रीयदृष्ट्या अशक्य आहे? ओके, काय अशक्य आहे? आता याच्यामध्ये बघा, प्लम पुडिंगचं मॉडेल काय असतं की तिच्यामध्ये हे असे पॉझिटिव्ह आणि त्याच्यात निगेटिव्ह चार्जेस असतात प्लम पुडिंग मॉडेलमध्ये. आता बहुसंख्य अल्फा कण हे सुवर्णपत्रीतून सरळ आरपार गेलेत, काही अल्फा कणांचे काही कोनातून विचलन झाले, फारच थोडे अल्फा कण सुवर्णपत्रीवर आढळून परत स्रोताच्या दिशेने उलट फिरले. आता अशक्य काय आहे? म्हणजे जर तुम्ही प्लम पुडिंग मॉडेलचा विचार केला, म्हणजे तुम्हाला इथं दिलेलं आहे त्यांनी प्लम पुडिंग मॉडेल जे आहे, तर ते इथं सर जे थॉमसचं मॉडेल आहे, थॉम्सनचं. प्लम पुडिंग प्रतिकृतीत कल्पना अशी मांडलेली आहे की ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन धन प्रभारयुक्त जेलमध्ये रोवलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला असं असतं की मी तुम्हाला खालीचे स्ट्रक्चर काढून दिलं आहे तसं प्लम पुडिंग मॉडेल आहे. आणि प्लम पुडिंग मॉडेलमध्ये ज्यावेळेस तुम्हाला हे क्लिअर आहे की बऱ्याच ठिकाणी हा धनप्रभारयुक्त आहे आणि काही मायनस आहे याच्यामध्ये, तर फारच थोडे कण सुवर्णपत्रीवर आढळून परत स्वतः दिशेने उलटं फिरणे, तर ही गोष्ट इथं शक्य नाही. कारण ती केंद्रकाच्या याच्यात जर सगळ्या गोष्टी धनप्रभार असला तर होऊ शकते,
परंतु इथं बऱ्याच ठिकाणी ते पॉझिटिव्ह चार्जेस तुम्हाला समोर दिसतात आणि त्याच्यामुळे ही गोष्ट याच्यात शक्य नाही. परंतु बहुसंख्य कण आरपार जाऊ शकतात, काही कोणाचं विचलन होऊ शकतं, पण फारच थोडे कण सुवर्णपत्रीवर आढळून नाही येऊ शकत. ते रुदरफोर्डच्या याच्यात आहे. त्याच्यामुळे 22 जे आहे ते क उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला, तो प्रश्न म्हणजे शास्त्रीय तर्कानुसार खालीलपैकी कोणती विधाने अचूक असतील? अणूपेक्षा त्याच्या कॅटायनमध्ये आकारमान कमी असतं आणि अणूपेक्षा त्याच्या अनायनचे आकारमान कमी असते, अणूपेक्षा त्याच्या कॅटायनचं आकारमान जास्त असतं. आता ॲनॉयन आणि कॅटायन ही जी काही संज्ञा आहे, ओके, ॲनॉयन म्हणजे काय की तुम्ही इलेक्ट्रॉन गेन केला, म्हणजे एक इलेक्ट्रॉन घेतला तुम्ही, प्लसमध्ये आलात तुम्ही. ऑबियसली ज्यावेळेस तुम्ही प्लसमध्ये येणार आहे तुमचं आकारमान वाढणार आहे, कारण तुम्ही एक इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. त्याच्यामुळे जे काही अनायन असतं तर त्याचं अणूपेक्षा आकारमान जे असतं ते जास्त असतं. कॅटायनमध्ये काय होतं की तुम्ही एखादा इलेक्ट्रॉन जो असतो तो लूज करता, निगेटिव्ह, त्याच्यामुळे आकारमान जे आहे ते कमी होणार आहे. जो हा पहिला आहे, अणूपेक्षा त्याच्या कॅटायनचं आकारमान कमी असतं. विज्ञानाची संकल्पना माहीत असली तर इथंच गोष्ट क्लिअर आहे, बरोबर. परंतु आपण आपल्या याच्याकडे जाऊयात, उतार्याकडे. उतार्यात काय म्हटलेलं आहे तर उतार्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं क्लिअर आहे, आपल्याकडचे इलेक्ट्रॉन देऊन कॅटायनमध्ये रूपांतर होते. आपल्याकडचे इलेक्ट्रॉन दिले, तुमच्याकडे 10 रुपये, त्याच्यातला 1 रुपया दुसऱ्याला दिला तर तुमच्याकडचं काहीतरी कमी झालेलं आहे. ऑब्वियसली तुमचं आकारमान कमी झालं. किंवा बाहेरून इलेक्ट्रॉन घेतला, तुमच्याकडे 10 रुपये होते, समोरच्याने 1 रुपया दिला, 11 रुपये, तर त्याचं ॲनायन होतं. तर हे क्लिअर आहे. त्याच्यामुळे ॲनायनमध्ये आकारमान वाढणार आहे आणि कॅटायनमध्ये जे आहे ते आकारमान कमी होणार आहे. तर तिथं ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते अ आणि ड आहे. पुढचा जो प्रश्न आहे आपला की 16s32 या अणूमध्ये यम कवचात किती इलेक्ट्रॉन असतात? ओके, आता हा जो तुमचा आहे तो ॲटॉमिक नंबरवरती मास नंबर आहे, किती इलेक्ट्रॉन तुम्हाला विचारलेले आहे. आता याच्यामध्ये सिंपल गोष्ट आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये कसं असतं की हे शेल्स असतात वेगवेगळे आणि शेलचा फॉर्म्युला असतो 2n² असा असतो. मग आता पहिलं जे असतं म्हणजे याच्यात ही गोष्ट दिलेली आहे, ॲक्च्युली ही केमिस्ट्री आहे सगळी. ज्याचं केमिस्ट्री चांगलं असेल किंवा ज्याने चांगला अभ्यास केला असेल त्याला हे फार क्लिअर होऊन जातं. बघा हे आता n = 1 2 3 4 आणि त्याचा क्रमशः KLMN असं असतं. म्हणजे 1 नंबरला K, 2 नंबरला L, 3 नंबरला N आणि 4 नंबरला N. तर असं ते कवच आहे आणि तिच्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या जी असते तर ती 2n² या सूत्राने निश्चित केली जाते. मग आता हे जे गणित आहे सगळं की याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यात आपल्याला काय करायचं आहे की अनुक्रमांक जो आहे तो 16 आहे आणि अनुक्रमांक 16 आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जे विचारलेलं आहे की प्रोटॉनची संख्या तिथं 16 होते. प्रोटॉन जेवढे तेवढेच तुमच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन विचारतं आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. तुमचा अनुक्रमांक ॲटॉमिक नंबर 16 आहे, म्हणजे हे काय आहे तुमचे प्रोटॉन्स आहे आणि प्रोटॉन्स = इलेक्ट्रॉन्स असतं. म्हणजे ह्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉनसुद्धा किती आहे? 16 आहेत. मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार सगळ्यात पहिली गोष्ट 2n ची किंमत टाकली आपण 1. पहिलं जे शेल आहे जे K त्याच्यामध्ये किती झाले तर n 1² 1 झाला गुणेला 2, उत्तर आलं 1. ओके, त्याच्यानंतर 2 दुसरा जो हे असणार आहे आपला, त्याच्यामुळे n ची किंमत जी असणार आहे ती 2 असणार आहे. म्हणजे 2 गुणेला n 2² म्हणजे हे झालं किती 8 झालेत बघा. ओके, = 8. हे 2 + 1 2 झाले ना, नॉट 1. हे 2 गुणेला 1 2 झालेत. टोटल इलेक्ट्रॉन तुमचे झाले 10. आता हे K शेल होता, हा L शेल आहे आणि याच्यानंतर KLM. मध्ये काय झालं की आता ॲक्च्युली 3 होणार इथं किंमत है ना n ची. तर हे 2 गुणेला 3² म्हणजे हे होऊन जातं एकूण 18 याचं उत्तर येतं. परंतु आपले इलेक्ट्रॉन जे आहेत ते 16च आहेत आणि ते ऑलरेडी पहिल्या शेलमध्ये 2 आले, दुसऱ्या शेलमध्ये 8 आलेत, म्हणजे हे झाले 10. उरले किती इलेक्ट्रॉन? 6. म्हणून मध्ये फक्त 6. मॅक्झिमम तिथं हे 18 आहे, तिथं किती राहतील? 6. आणि याचं उत्तर जे आहे मग तर ते याच्यानुसार 6 उत्तर येतं. तर हे 2 आहे. पण हा जो पॅरा आहे याच्याकरता खरं तर हे नुसतं त्या काळामध्ये तेवढ्या याच्यात वाचून ते उत्तर देणं ते तितकंसं सोपं नाही आहे. ते जे प्रेशर असतं CSATचं तर त्याच्याकरता कधी काळी जर तुम्ही केमिस्ट्री खूप चांगली केली असेल तर त्याच्यात हे पटकन उचलता येतं. तर ऑब्वियसली सायन्स स्ट्रीमचे स्टुडंट असतील आणि त्यांनी अभ्यास केला असेल, म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही होत की तुम्ही सायन्सचे आहे तर ते येऊन, ज्यांनी अभ्यास केला असेल त्याचा तर त्याला याचा नक्की फायदा होणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता हा पण इंटरेस्टिंग प्रश्न आहे की अ गटातला आणि ब गटातला एकापेक्षा जास्त पर्याय इथं बरोबर असू शकता.
आता आपण बघितलं आहे की हा खालचा जो आहे तो ॲटॉमिक नंबर आहे आणि इकडे बघा त्याने संख्या दिली 10 इलेक्ट्रॉन्स 12 प्रोटॉन्स, तुम्हाला जोड्या जोडायच्या. आता हा पहिला जो ऑप्शन आहे याच्यात बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन आहे आणि जे काही उरणार आहे ते न्यूट्रॉन्स असणार आहे. मग आता सगळा ॲटॉमिक नंबर आहे याचा 10, म्हणजे इलेक्ट्रॉन पण 10 आले इथं आणि याच्यामध्ये 20 याचा मास नंबर आहे, म्हणजे प्रोटॉन 10 गेले तर न्यूट्रॉनमध्ये किती राहिले 10 न्यूट्रॉन्स. पण इथं खाली जे आहे तर इथं वरती तुम्हाला दिसतं आहे की इथं एक त्याच्यावर जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर. त्याच्यामुळे एक इलेक्ट्रॉन तो लूज करणार आहे. याच्यामध्ये जे प्रोटॉनची संख्या आहे 11, इलेक्ट्रॉनची संख्या आहे 11, बरोबर. प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन, पण याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन लूज केला आहे. -1 म्हणजे इथं इलेक्ट्रॉन किती झाले 10 आणि 11 - 23 किती झाले न्यूट्रॉन झाले 12. त्याच्यानंतर हा जो आहे फेरॉन, इथं परत बघा तुम्ही प्रोटॉन किती येणार तुमचे क ऑप्शनमध्ये 9 येतील, है ना. हे आपण बघतोय इथं मायनस चार्ज आहे बघा, त्याच्यामुळे इथं इलेक्ट्रॉन 9 आहे प्लस मायनस चार्ज असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन तिच्यात ॲड झाला, कारण मायनस चार्ज आहे. टोटल इलेक्ट्रॉनची संख्या झाली 10 आणि 9 - 19 न्यूट्रॉन झाले तुमचे 10. त्याच्यानंतर चौथा जो ऑप्शन आहे तुमचा की हिच्यामध्ये 12 प्रोटॉन्स, ओके. तर हे आपण इकडं लिहूयात. हा जो ऑप्शन आहे याच्यात प्रोटॉन झाले तुमचे 12, म्हणजे इलेक्ट्रॉन पण किती झाले 12, परंतु 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे इथं, 2+ आहे म्हणून याच्यातले 2 जे असतील न्यूट्रॉन ते कमी होणार आणि हे येईल 10. म्हणजे याच्यात इलेक्ट्रॉन किती आहेत 10 आहेत, कारण पॉझिटिव्ह 2 चार्ज आहे आणि 12 - 12 न्यूट्रॉन जे आहेत तिच्यामध्ये ते आहे टोटल 12. मग तिच्यामध्ये आता सिम्पल आहे, आता तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. आता इथं बघा 10 इलेक्ट्रॉन, तर 10 इलेक्ट्रॉन पहिल्या याच्यात पण 10 आहेत बघा, दुसऱ्या याच्यात पण 10 आहे, तिसऱ्या याच्यात पण 10 आहे, चौथ्या याच्यात पण 10 आहे. मग असा ऑप्शन बघा अ ब क ड, एकच ऑप्शन आहे, इथंच तुमचं काम संपलं आहे आणि असा कुठलाही ऑप्शन नाही इथं. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनची संख्या काढली आणि तिच्यातून क्लिअर झालं तर फक्त एकच ऑप्शन तसा उरतो. त्याच्यामुळे आता याच्यातून दुसरंही करू शकता तुम्ही की तुम्हाला नाहीच इथं गडबडलं तर तुम्ही याचे ऑप्शन बघू शकता की न्यूट्रॉनचे ऑप्शन. सिम्पल, इलेक्ट्रॉनचं गणित आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही जमलं त्याच्यावरून उत्तर येतं का आपलं न्यूट्रॉनच्या संख्येवरून. तर न्यूट्रॉनची संख्या जी आहे तर ती पहिल्या याच्यात 10 आहे, दुसऱ्या याच्यात 12 आहे, तिसऱ्या याच्यात 10 आहे, चौथ्या याच्यात परत 12 आहे. तर न्यूट्रॉन बघा 3 नंबरला न्यूट्रॉनचं ऑप्शन आहे. 12 न्यूट्रॉन कुठं कुठं आहेत तर ब मध्ये आणि ड मध्ये आहेत. तर ब आणि ड न्यूट्रॉनचा ऑप्शन कुठं कुठं आहे तर तो 3 ठिकाणी आहे. हा एक ऑप्शन तुमचा इथं कट होतो, ओके. बाकी इथं पण आहे, इथंही आहे आणि इथंही आहे. आणि त्याच्यानंतर 10 न्यूट्रॉन्स कुठं कुठं आहे तर अ आणि क मध्ये आहे. तर अ आणि कचा ऑप्शन तुम्हाला 3ही ठिकाणी मिळतो, इथं पण मिळतो आणि इथं पण मिळतो, पण इथं नाही आहे, त्याच्यामुळे हे एक कमी झालं तुमचं. आता राहिला प्रश्न कशाचा प्रोटॉनचा. आता प्रोटॉनवर बघूयात की 12 प्रोटॉन्स असलेली संख्या कुठली आहे. तर 12 प्रोटॉन कुठं आहेत, इथं 10 आहेत, इथं 11 आहे, इथं 9 आहेत. तर 12 प्रोटॉन एकाच ठिकाणी आहेत, तर ते आहे ड. तर पण तिथंही तुम्हाला दोन्हीकडे हे ऑप्शन, इथं पण ड आहे, इथं पण ड आहे. म्हणजे काय ना की ह्या प्रश्नाचं उत्तर काढायला तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या संख्येचं मॅनेजमेंट करावं लागेल, अदरवाईज याचं उत्तर निघणार नाही. सो याचं उत्तर आहे 3. तर ते एक लक्षात घ्या. आणि एकूण हे सगळे प्रश्न आपण सोडवले, पण एक गोष्ट लक्षात घ्या की असा उतारा आपला वेळ खाऊ शकतो. म्हणजे आपलं जे टाईम मॅनेजमेंट आहे ते टाईम मॅनेजमेंट गडबडवणारा हा उतारा आहे. जर या गोष्टी कॉम्प्रेंट होत नसली तर हे थोडं बाजूला सरकून पेपरमध्ये पुढं सरकायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, CSATच्या पेपरमध्ये तुमची ॲक्युरसी खूप मॅटर करते आणि वेळ, टाईम मॅनेजमेंट. त्याच्यामुळे हा उतारा सोडवलाच पाहिजे, याच्यात अडकूनच राहायचं असं करू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे आपल्याला कॉम्प्रेंट होत नाही आहे तर तुम्ही पटकन पुढच्या उतारावर जा. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्ण 80च्या 80 प्रश्न आपल्याला वाचायचे आहे, कारण बऱ्याचदा काही खूप सोप्या गोष्टी असतात आणि त्या फक्त न वाचल्यामुळे आपल्या सुटतात. मग त्याच्याकरता अशा गोष्टी लक्षात ठेवा की जरी हा उतारा आपल्यासमोर आहे आता, पण तरीसुद्धा हा उतारा वेळ खाणारा आहे. जर खूप जास्त वेळ जात असेल तर पटकन पुढं सरकायचं. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.